चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉक्टर राहुल आहेर हे प्रचंड मतांनी विजयी झाले। यानिमित्त रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सेल हॉलमध्ये आभार मेळावा सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी मतदार हा किती सुज्ञ असतो हे मतदारांनी मतदान पेटीतून जनतेला दाखवून दिले व तुम्ही मतदार बंधू कसे आहे या संदर्भात आजचा आभार मेळावा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सेल हॉलमध्ये घेण्यात आला। यावेळी नवनिर्वाचित तिसऱ्यांदा चांदवड देवळा मतदारसंघ या ठिकाणी निवडून आलेले आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी यावेळी आपल्या मनातून आभार मानले। सामान्य मतदार हा तर सुज्ञ असतोच। सामान्य मतदाराच्या सुज्ञतेबद्दल कधीच आपल्याला शंका नव्हती। त्यांनी मतपेटीमधनं पण आपली लोकशाही किती बळकट आहे हे पण त्यांनी दाखवून दिलं आणि सामान्य मतदाराला कामाच्या रूपानेच आपण त्यांचे आभार मानू शकतो। पण आज जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, गावोगावचे आपण सर्व कार्यकर्ते आहात, आपणही सर्व सुज्ञ आहात हे तुम्ही ह्या इलेक्शन मध्ये दाखवलं म्हणून तुमचे खऱ्या अर्थाने आभार। हे मी याच्यासाठी म्हणतो कारण हे इलेक्शन तात्या एकदम विलक्षण असं इलेक्शन होतं आणि तोच राहिला जो कोणी प्रलोभनाला जो कोणी बळी पडला नाही। तुम्ही सर्व तेच आहात ज्यांच्यासाठी मी आजपर्यंत काय केलं असेल का, काही केलं का नाही, भविष्यातही काही करेल का नाही तुमच्यासाठी वैयक्तिक, पण तरीही तुम्ही एका नीती मूल्याला जपून तुम्ही इथं राहिलात। कारण ज्यांना ज्यांना जे काही प्रलोभन आमिष हे ते मिळाले किंवा जे दाखवले गेले ते सगळे निघून गेले, तुम्ही राहिलात म्हणून तुमचे खऱ्या अर्थाने आभार मानले। आणि म्हणून आज मी इथं सकाळी चांदवडला आपला असा मेळावा ठेवला होता, दुपारी देवळ्याला तसाच आपल्या त्याच कार्यकर्त्यांना भेटण्याची माझी मानसिकता होती। खरं अनेक लोकांनी इथं त्यांच्या भाषणामध्ये भविष्यामध्ये आपल्याला कसं काय काम करायचं याच्याबद्दल अनेक सूचना केल्या। या इलेक्शन नंतर ज्या पद्धतीने सामान्य माणसांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे, ज्या पद्धतीने सामान्य माणसांनी या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला, या महायुतीच्या सरकारपासून तर आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आपली सर्वांची जबाबदारी आता वाढलेली आहे। ही जबाबदारी आपल्याला मागच्या 10 वर्षांमध्ये जेवढे कामं झाले नसतील त्याच्यापेक्षा जास्त कामं करण्याची जबाबदारी आता आपल्याला, कारण लोकांनी तुमच्या कामाकडे बघून मतदान केलं। लोकांना दुसरं कुठलंही प्रलोभन भाळलं नाही, कारण लोकांचा तुमच्या कामावर, तुमच्या सरकारवर, तुमच्या महायुतीवर विश्वास आला। नेत्यांना बाजूला करून लोक तुमच्या मागे याच्यासाठी उभे राहिले कारण त्यांना तुमच्याकडनं भविष्य काळामध्ये काही अजून चांगले कामं अपेक्षित आहे। आणि आज ह्या मंचावरनं मी माझा तुम्हाला एकच शब्द देतो, पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला आपल्या ह्या दोन्ही तालुक्यांना जो दुष्काळाचा लागलेला कलंक आहे हे आपल्याला करायचं आणि सर्वात जास्त काम आपल्याला जलसिंचन आणि जलसंधारणवर करून भविष्य काळामध्ये आपल्या ह्या दोन्ही तालुक्यांच्या शेतकऱ्याला पाण्या वाचून त्याच्या शेतीमध्ये कुठेतरी अडवणूक होते, अपव्यय होतोय याची कधी कमतरता त्याला भासू नाही। याच्यासाठीच आपल्याला आपली पूर्ण ताकद या सरकार बरोबरी खर्च करायची आहे। आपले इतर जे काही कामं असतील, चांदवड येथील ड्रामा केअर सेंटरमध्ये चांदवड उपलब्ध नाही ते तुम्ही करून द्या व शेती संदर्भात भूमी अभियान कार्यालय, तहसील कार्यालय व इतर कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कशी दबाव पडेल याकडे लक्ष द्यावे असे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी देखील आपल्या मनोगतातून डॉक्टर राहुल आहेर यांना विनंती केली। अपेक्षित आहे की म्हणजे जे ड्रामा केअर सेंटर आहे चांदवडचं, हे ड्रामा केअर सेंटरमध्ये जी डॉक्टर आहेत ती आम्हाला जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून तालुक्यातलं आणि हायवेचं हे ठिकाण आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोज कमीत कमी 4-5 ऍक्सिडेंट होतात। अशा याच्यामध्ये डॉक्टर इथे उपलब्ध राहत नाही आणि सगळ्यांची मागणी आहे का याच्यामध्ये आपण तात्काळ जसेही आपण मंत्री बनाल त्याच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांदवड शहरामध्ये आपल्याकडे डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट का जी
मोजणी होते, त्या मोजणीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे प्रॉब्लेम आहेत का त्यांची लवकर मोजणी होत नाही, त्यांचे कामं मार्गी लागत नाही. ज्या पद्धतीने आपण तहसीलदार प्रांतांना सांगून लोकांची जी बाकीची जी कामं आपण तात्काळमध्ये करून घेतली, रेशन कार्ड असेल, जातीचे दाखले असेल, त्याच पद्धतीने ह्या दोन्ही ठिकाणी आपण लक्ष द्यावं, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्यात कार्यकर्ते म्हणून आपण सगळे पूर्ण करणारच आहोत, पण आपल्याकडनं फक्त ह्या प्रशासनावर अजून जास्त दबाव कसा पडेल आणि साधारण माणसांची जी व्यथा आहे ती कशी पूर्ण होईल या बाबतीत आम्ही सगळे आपल्याला आग्रह करतो. त्याचप्रमाणे आपण ज्या पद्धतीने काम केलं, मी भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता म्हणून, कारण की भारतीय जनता पार्टी कायम हेच म्हणत राहते का पहिले देश, त्यानंतर पार्टी आणि त्यानंतर तुम्ही. जर भारतीय जनता पार्टी जर कुठलाही नेता असो तो कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. आमच्या शहराने, चांदवड शहराने दाखवून दिलं की आम्ही जरी बोलत नसलो पण आम्ही मोठ्या संख्येने आपल्याला जी मतं दिली आहे ती मतं ही पार्टी म्हणून आणि आपल्याला विश्वास म्हणून, कारण की ज्या 10 वर्षामध्ये चांदवड शहरामध्ये शांतता, तालुक्यामध्ये शांतता आहे, ह्याच दृष्टिकोनातून आपल्याकडे बघितलं गेलं आणि शहरातल्या प्रत्येक माणसाने न कळत आपल्याला मोठ्या प्रमाणात मतं दिली, तालुक्याने मोठ्या प्रमाणात मतं दिले. मी ह्या निमित्ताने सगळ्यांचे, तालुक्यातील सर्व नेत्यांचे, सर्व ज्यांनी अनगणित आम्हाला जी मतं दिली, ज्यांनी आमच्यावर विश्वास टाकला, त्या सर्वांचे मी या निमित्ताने आभार मानतो. सुरुवातीला निवडणूक ही वेगळ्या वळणाला चालली असताना मात्र महायुतीच्या भाजपा व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडून जेव्हा हातात घेतली तेव्हा आपला उमेदवार हा कसा विजयी होईल हे दाखवून दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी चांदवड तालुका अजितदादा गटाचे अध्यक्ष रघुनाथ अण्णा आहेर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ या चांदवड तालुक्याच्या या महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाच्या निमित्तानं तब्बल 50,000 मताधिक्य आपल्या चांदवड देवळा मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला मिळालं. सुरुवातीला निवडणूक ही वेगळ्या वळणावर चालली होती, परंतु नंतर कार्यकर्त्यांनी जेव्हा ही निवडणूक हातात घेतली, प्रचंड समोरून जेवढे उमेदवार उभे होते सर्वांचे आरोप आपल्या उमेदवारावर होत होते, परंतु आपल्या उमेदवाराने संपूर्ण निवडणुकीमध्ये आपला संयम सुटू दिला नाही आणि कुठल्याही उमेदवारावर आरोप केले नाही. फक्त महायुतीने केलेल्या कामाचं ते आपल्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत ते काम पोहोचावं अशी विनंती फक्त आपल्याला सर्वांनी केली. निवडणुकीचा निकाल लागला, निवडणुकीच्या निकालानंतर परत आरोप सुरू झाले, काही विलंब मॅनेज झालं. मित्रहो, शासनाच्या योजना इतक्या बलाढ्य योजना होत्या, तिथं मतदाराचा हात बरोबर कमळाच्या निशाणीवर ऑटोमॅटिक जात होता. लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, शेतकऱ्याची कायमस्वरूपी वीज बिल माफी असेल, अशा प्रचंड योजना जर शासनाने या जनतेला दिल्या असतील तर जनता तुम्हाला मदत घेईल कशी हा प्रश्न तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. नाचता येणं आणि अंगण वाकडा हे आपल्या मराठी भाषेत म्हण आहे, परंतु कुठल्याही कामाला दादा तुम्ही इथून पुढे कामं मागे पण केलेल्याच आहे, आता करतच राहाल. माझ्या माहितीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या एवढं भव्य मोठं काम तुम्ही मंजूर करून आणलं, त्याच्यावरती सुद्धा वेडेवाकडे आरोप झाले. सासुई खायना, सुनाई खायना, डेंग्या घालण्याचं काम फक्त काही मंडळी करत आहे, परंतु नव्या जोमाने तुम्ही आता त्या शिवस्मारकाच्या कामासाठी परत लागावं. या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन तुम्हाला प्रचंड मताधिकारी निवडून दिलं, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका प्रमुख म्हणून या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट तालुका अध्यक्ष तर यावेळी चांदवड देवळा मतदारसंघातील डॉक्टर राहुल आहेर आमदार तिसऱ्यांदा निवडून आल्यासंदर्भात त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ, फुलगुच्छ देऊन मोठ्या प्रमाणात करण्यात आला. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव,